किक्रांत संक्रांतीची चुकूनही करू नका ही कामे. 15 जानेवारी 2026. नमस्कार. किक्रांत संक्रांतीची खास लग्न आणि कर्तव्याची यादी पाहणार आहोत. चुकूनही या कामांना पाय घातल्यास म्हणतात वर्षभरात घरामध्ये कटकट त्रास सुरू होतो. या व्हिडिओत आपण जाणून घेऊ की कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या आणि त्यांच्याऐवजी काय करावे. पहिलं म्हणजे किक्रांत म्हणजे काय? किक्रांत हा दिवस सकाळी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येतो. लोक परंपरेनुसार या दिवशी अशुभता टाळण्यासाठी काही विशेष नियमांचे पालन केले जाते. या दिवशी चुकूनही तुम्ही ही कामे करू नका. काटकरी, कोणती वस्तू कातरणे, या दिवशी केस कापणे, नखे कापणे किंवा कोणतीही शारीरिक किमान कारवाई टाळली जाते. लोकमान्यता आहे की यामुळे ऊर्जेला हानी होऊ शकते. स्नानानंतर डोके धुणे. किक्रांत या दिवशी उष्ण स्नान करून लगेच डोके धुणे हे घेणं टाळायचे, कारण लोक म्हणतात की यामुळे शरीराला थंडी लागते आणि कटकट सुरू होऊ शकते. नवे काम सुरू करणे, नवे वाहन चालवणे, नवे धंदे सुरू करणे किंवा मोठे निर्णय घेणे या दिवशी टाळले जाते, कारण म्हणतात ही ऊर्जा स्थिर नसते. मोठे घरकाम आणि भांडण. घरात भांडणे, रागावणे आणि नेमके कामे करणे हे टाळा. त्यामुळे घरात मनशांती कमी आणि तणाव वाढतो असे समज आहे. ह्या दिवसाला काय करायचं? तिळगुळ देऊ नका आणि घेऊ पण नका. तिळगुळ म्हणत नातेवाईकांना देऊ शकता. हे मिठास एकता आणि शुभेच्छा वाढवते. घरात दीप लावा. सकाळी किंवा संध्याकाळी दीप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. दान आणि सेवा करा. भाकरी, तीळ, गूळ किंवा कापड दान केल्यास पुण्य वाढते असे लोकांचे म्हणणे आहे. किक्रांत हा दिवस परंपरा आणि श्रद्धेचा समन्वय आहे. या दिवशी आध्यात्मिकता, शांती आणि सकारात्मक ऊर्जा याकडे लक्ष देऊन आपण वर्षभर सुख, समाधान आणि समृद्धी मिळवू शकतो. आशा आहे की ही माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावी. उपयोगी वाटत असेल तर आपल्या चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढील चांगल्या कंटेंटसाठी. तुम्ही किक्रांत कोणते नियम पाळता हे कमेंट करून सांगा. किक्रांत दिवशी ही एक चूक केली तर वर्षभर धनाची अडचण येते. 15 जानेवारी 2026. बघा, आज आपण जाणून घेणार आहोत किक्रांतच्या दिवशी कोणती एक मोठी चूक टाळली पाहिजे, कारण शास्त्र आणि परंपरेनुसार ही चूक केल्यास वर्षभर आर्थिक अडचणी, घरात तणाव आणि नकारात्मकता वाढते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक सोपा उपाय. किक्रांतचे महत्त्व. किक्रांत म्हणजे संक्रांतीनंतरचा दिवस. हा दिवस ऊर्जेच्या दृष्टीने खूप संवेदनशील मानला जातो. या दिवशी केलेली चूक थेट वर्षभर परिणाम करते असं म्हटलं जातं. सर्वात मोठी चूक कोणती? किक्रांतच्या दिवशी उधार देणे किंवा कोणाला पैसे मागणे. या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि स्वतःही कुणाकडून पैसे मागू नका. लोकमान्यता आहे की यामुळे घरातून लक्ष्मी बाहेर जाते. वर्षभर पैसे टिकत नाहीत, अचानक खर्च वाढतात. अजून कोणत्या चुका टाळाव्यात? घरात झाडू मारून कचरा बाहेर फेकू नका, कारण याला लक्ष्मी बाहेर घालणे मानले जाते. रिकाम्या हाताने घराबाहेर जाऊ नका. किमान गूळ, तीळ किंवा नाणं जवळ ठेवा. राग, भांडण, वादविवाद टाळा. या दिवशी केलेला वाद वर्षभर चालतो अशी समज आहे. काय केल्याने फायदा होतो? सकाळी तीळ, गूळ देवाला अर्पण करा. एक दिवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा. गूळ, तीळ, धान्य किंवा कपड्याचे दान करा. घरात शांतता राहते, धनवृद्धी होते, नकारात्मक ऊर्जा दूर जाते.
सर्वात खास उपाय म्हणजे मैत्रिणींनो, किक्रांतच्या दिवशी एक छोटासा गुळाचा तुकडा आणि 5 काळे तीळ देवाला वाहून ओम श्री महालक्ष्मीये नमः हा मंत्र 11 वेळास म्हणावा. हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे. पुढे बघा, किक्रांतच्या दिवशी घरात ही एक वस्तू ठेवली तर सुरू होते भांडण, दारिद्र्य आणि अशांती. किक्रांतच्या दिवशी घरात चुकूनही ही एक वस्तू ठेवू नका. नाहीतर म्हणतात घरात भांडण, पैशाची अडचण आणि सतत कटकट सुरू होते. अनेक लोक ही चूक नकळत करतात. आजच कळवा आणि घर वाचवा. किक्रांत हा दिवस संवेदनशील असतो. किक्रांत म्हणजे संक्रांतीनंतरचा दिवस. या दिवशी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते असं मानलं जातं. म्हणूनच या दिवशी घरातील वस्तू, शब्द आणि वागणूक खूप महत्त्वाची आहे. ती वस्तू कोणती आहेत? तुटलेली भांडी, फुटकी वाटी, फुटलेली घड्याळ, तडे गेलेला ग्लास. किक्रांतच्या दिवशी घरात तुटलेली भांडी ठेवली असतील तर घरामध्ये भांडणं वाढतात, पैशाची अडचण येते, नाती तुटतात अशी लोकमान्यता आहे. म्हणून आजच अशी भांडी घराबाहेर काढा. अजून कोणत्या वस्तू टाळाव्यात? जुने फाटके कपडे घरात साठवून ठेवणे, तुटलेले आरसे, बंद घड्याळ, कोरडी फुले, हार या सर्व गोष्टी घरात नकारात्मकता वाढवतात असं मानलं जातं. मग काय ठेवलं पाहिजे? तीळ आणि गूळ समृद्धीचं प्रतीक, हिरवा पानांची तोरणं, एक दिवा मुख्य दरवाजाजवळ. यामुळे लक्ष्मी कृपा राहते, घरात शांतता राहते, सुख समृद्धी वाढते. शक्तिशाली उपाय कोणता? किक्रांतच्या दिवशी सकाळी घर झाडून कचरा बाहेर टाकून देवासमोर दिवा लावा आणि म्हणा ओम नमो नारायणाय नमः. 11 वेळास हा उपाय केल्याने घरातील अडथळे दूर होतात. मैत्रिणींनो, ही माहिती प्रत्येक स्त्रीला माहिती असायलाच हवी. कमेंटमध्ये मी हे नियम सर्व पाळणार लिहायला विसरू नका. किक्रांतच्या दिवशी ही भाजी चुकूनही खाऊ नका. नाहीतर घरात सुरू होतात आजार, खर्च, कटकट. 15 जानेवारी 2026 म्हणजे आजचा दिवस. किक्रांतच्या दिवशी ही एक भाजी चुकूनही खाल्ली तर घरात आजारपण, पैशाची अडचण आणि सतत भांडणं सुरू होतात अशी लोकमान्यता आहे. आजच कळवा आणि घर वाचवा. किक्रांत दिवशी अन्नाचं महत्त्व. किक्रांत म्हणजे संक्रांतीनंतरचा दिवस. या दिवशी खाल्लेलं अन्न थेट शरीरावर आणि घरातील ऊर्जेवर परिणाम करतं असं म्हटलं जातं. म्हणूनच या दिवशी काय खातो याला खूप महत्त्व आहे. ती भाजी कोणती आहे तर वांग्याची भाजी. लोकमान्यता आहे की किक्रांतच्या दिवशी वांगी खाल्ल्यास घरात वाद वाढतात, खर्च अचानक वाढतो, आरोग्य बिघडतं, नकारात्मकता येते. म्हणून या दिवशी वांगी पूर्ण टाळा. अजून कोणत्या गोष्टी टाळाव्यात? शिळं अन्न, अति खारट किंवा फार तिखट पदार्थ, मांसाहार, बाहेरचं जंक फूड या सगळ्यामुळे घरामध्ये अशांती आणि आजारपण वाढतं असं म्हटलं जातं. मग काय खाल्लं पाहिजे? भाजी आणि भाकरी, वरण भात, तिळगुळाचे लाडू. भाजीमध्ये दोडका, गाजर, मेथी हे पदार्थ शरीर शुद्ध करतात, मन शांत ठेवतात, घरात सकारात्मकता वाढवतात. खास घरशांतीसाठी एक शेवटचा उपाय. किक्रांतच्या दिवशी स्वयंपाक झाल्यावर पहिला घास देवाला दाखवा आणि म्हणा ओम श्री स्वामी समर्थ 9 वेळा म्हणा. असं केल्याने घरातील कटकट कमी होते आणि सुखशांती वाढते. ही माहिती प्रत्येक गृहिणीने माहीत असायलाच हवी. म्हणून व्हिडिओ शेअर नक्की करा, लाईक, कमेंटमध्ये लिहा मी नियम पाळणार आहे. कोणता नियम पाळला तेही सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.